श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपण स्वामी आईची सेवा करतो किंवा आईकडे काही मागतो. आपल्या काही इच्छा असतील तर त्या आईसमोर व्यक्त करतो आणि सेवा पण त्या आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून करतो आणि ह्याला आपण सकाम कर्म असं म्हणतो. तर काही जण आपल्याला सिद्धी प्राप्त व्हावी म्हणून सेवा करतात. ह्या सेवेला सिद्धिकामी योगी असं म्हटलं जातं. तसंच जे मनुष्य शुद्ध भक्ती करतात ते कधीच कोणतेही भौतिक सुख किंवा सिद्धिप्राप्ती मागत नाही. ते केवळ प्रेमाने आईची सेवा करतात आणि ह्याला आपण शुद्ध भक्ती सेवा असं म्हणतो. पण आपल्या आईला सर्व लेकरं सारखीच असतात आणि ती तिच्या लेकरांना त्या त्या प्रकारे फळ देत असते. कोणी कोणत्याही इच्छा प्रगट केल्या तरी आई त्या मनुष्याला त्याच्या त्याच्या भक्तीनुसार तसंच प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार आई फळ देत असते. सिद्धी देखील त्याच मनुष्याला प्राप्त होते जो ती ऊर्जा स्वतःमध्ये पेलवू शकतो. कारण आपल्या इच्छा असल्या तरी त्या इच्छा योग्यच असतात असं नाही. तरी पण आई आपल्या लेकरांना मार्गदर्शन करून संकेत देऊन समजवत असते आणि आपण सर्वांनी आईचे संकेत समजून जाणून घेतले तर त्याचा फायदा आपल्यालाच होतो. पण एक आहे, जो शुद्ध भक्ती करतो मनात कोणतीही इच्छा न ठेवता, तो खरा आईचा भक्त श्रेष्ठ भक्त आहे असं भगवद्गीतेत सांगितलेले आहे. फळाची, कामाची किंवा कोणत्याही रुतब्याची अपेक्षा न ठेवता जो मनुष्य सेवा करतो त्याला सर्व काही प्राप्त होऊ शकतं. पण ते देखील जर आईची इच्छा असेल तर. मला इतकंच म्हणायचं आहे की हो, आपण आपल्या इच्छा आईला सांगाव्या आणि त्या सोडून द्याव्या. जर त्या इच्छा आपल्यासाठी योग्य असतील तर आई पूर्ण करणारच. आपला आईवर विश्वास आहे, आपण आईची सेवा करतो. मग जर आई आपल्याला जे तिच्या इच्छेनुसार योग्य आहे ते देत असेल तर ते आपण स्वीकार करणं खूप गरजेचं आहे. ह्यातच आपल्याला समाधान, सुख, संतुष्टा प्राप्त होणार. कायम लक्षात ठेवा. आपण आपल्या मनातलं आईसमोर सांगून मोकळं व्हा आणि सर्व काही आईवर सोपवून द्या आणि मग आयुष्य व्यतीत करायचा प्रयत्न करा. मग बघा आपल्याला कसे अनुभव येतील. आता प्रत्येकाचे आयुष्य, प्रत्येकाचे प्रारब्ध वेगवेगळे आहे. पण जो मनुष्य आईला समर्पित होतो तो कधीच एकटा नसतो. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक श्वासाला आई त्या लेकरासोबत कायम उभी असते. कायम लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ.